मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रोधांची समांतर जोडणी याबद्दल आणखीन थोडंसं जाणून घेणार आहोत. इथं पहा, R1 आणि R2 हे दोन्हीही समांतर रोध आहेत, कारण त्यांची ती टोके ही एकत्र जोडलेली आहेत. बरोबर. आपण असंही पाहिलं की या समांतर रोधांना आपण परिणामी रोधाने बदलू शकतो. तो परिणामी रोध असतो RP, R पॅरलल, आणि त्याचं सूत्र आहे 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2. बरोबर. तर या व्हिडिओमध्ये आपण या समीकरणावरती थोडंसं काम करणार आहोत आणि त्याला थोडं सोपं करून लक्षात ठेवण्यासारखं बनवणार आहोत. त्यानंतर आपण एक विशेष उदाहरण पाहणार आहोत ज्यामध्ये R1 आणि R2 हे समान असतील तर काय होतं. तर सध्या आपण या समीकरणावरती थोडंसं बीजगणित वापरूयात. तर इथं समीकरण आहे आपलं 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2. बरोबर. आता हे समीकरण आपल्याला असं बदलायचंय की आपल्याला डाव्या बाजूला फक्त पाहिजे RP आणि उजव्या बाजूला आपल्याला पाहिजे फक्त एकच अपूर्णांक. इथे आपल्याला दोन अपूर्णांक दिसतात. बरोबर. ह्या दोन्ही अपूर्णांकाला जर आपल्याला एक करायचं असेल तर आपल्याला या दोघांचा लसावी काढावा लागेल. मग या दोघांचा लसावी काय येईल सांगा मला. तर या दोघांचा लसावी येईल R1 गुणिले R2. बरोबर. तर आपला हा जो पहिला अपूर्णांक आहे 1/R1, ठीक आहे, याचा छेद R1 गुणिले R2 आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या अपूर्णांकाला R2 ने गुणावं लागेल आणि R2 ने भागावं लागेल. बरोबर. आता या दुसऱ्या अपूर्णांकाला 1/R2 या अपूर्णांकाला आपण काय करूयात, तर छेद समान करण्यासाठी R1 ने गुणूयात आणि R1 ने भागूयात. मग हे दोन्ही मिळून काय होईल, तर 1/RP. बरोबर. आता थोडंसं हे सोडवूयात. 1/RP बरोबर इथे काय येईल वरती, तर R2 भागिले R1 गुणिले R2 अधिक R1 भागिले R1 गुणिले R2. आता इथे उजव्या बाजूला पहा, छेद समान आहे. जर छेद समान असेल तर तो आपण आता काय करूयात, एकदाच लिहूयात. मग आपलं सूत्र बनेल 1/RP बरोबर छेद समान असल्यामुळे अंशाची बेरीज. मग अंशस्थानी आपण लिहूयात R1 अधिक R2 भागिले R1 गुणिले R2. बरोबर. तर आता येथे आपण याचा रेसिप्रोकल म्हणजे व्युत्क्रम घेऊयात, यांना उलट करूयात. तर काय येईल बघा, हे समीकरण डाव्या बाजूला येईल RP बरोबर उजव्या बाजूला येईल R1 गुणिले R2 भागिले R1 अधिक R2. बरोबर. तर ही एक चांगली पद्धत आहे समांतर रोधांचा परिणामी रोध लक्षात ठेवण्याची. बरोबर. तर समांतर रोधांचा परिणामी रोध काढण्यासाठी किती सोपं सूत्र आहे पहा. समांतर रोधांचा परिणामी रोध बरोबर काय, तर रोधांचा गुणाकार भागिले रोधांची बेरीज. बरोबर. म्हणजे गुणाकार भागिले बेरीज एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय फक्त. तर येथे हे आपलं आलेलं जे समीकरण आहे ते समीकरण आणि मूळचं समीकरण हे दोन्ही समीकरणे एकसारखीच आहेत. बरोबर. फक्त आपली लिहिण्याची पद्धत वेगळी. आता आपल्याला कोणतं लक्षात ठेवायला सोपं वाटतंय ते आपण येथे वापरू शकतो. बरोबर. आता आपण काय करूयात, एक उदाहरण पाहूयात. समजा आपल्याकडे दोन समांतर रोध आहेत. हा इथे एक मी रोध दाखवतोय आणि हा दुसरा रोध. हे दोन्ही एकमेकांना समांतर आहेत. पहिल्या रोधाची किंमत दिली आपल्याला समजा 1000 ओहम आणि दुसरा रोध दिलाय 4000 ओहम. तर या दोन्ही समांतर रोधांचा परिणामी रोध किती असेल तो आपल्याला काढायचा. तर आपलं जे नवीन सूत्र आहे परिणामी रोधांचं RP बरोबर ते वापरूयात इथं. मग RP बरोबर येईल रोधांचा गुणाकार म्हणजे 1000 गुणिले 4000 भागिले रोधांची बेरीज म्हणजे 1000 अधिक 4000. मग वरती जर गुणाकार केला तर किती शून्य येतील,
तर 4च्या पुढे 6 शून्य येतील. 1 2 3 4 5 6 भागिले 1000 अधिक 4000 हे सोपं आहे 5000. मग इथं अंश स्थानचे 3 शून्य हे छेद स्थानच्या 3 शून्याला जातील, बरोबर, एकमेकांना कॅन्सल होतील. तर हे 3 शून्य गेले. मग जर हा आपण भागाकार केला 4000 भागिले 5 तर तो भागाकार किती येईल, तर 5 40 म्हणजे 800 ओहम. तर या दोन्ही समांतर रोधांचा परिणामी रोध मिळाला आपल्याला RP बरोबर 800 ओहम. तर इथे आपल्या काय लक्षात येते पहा, तर हे जे दिलेले समांतर रोध आहेत त्यांचा जो परिणामी रोध आहे तो हा दिलेल्या समांतर रोधांपेक्षा कमी येईल, बरोबर. आणि नेहमी हे असंच असतं, रोधांच्या समांतर जोडणीचा जो परिणामी रोध आहे हा दिलेल्या रोधांपेक्षा कमीच असतो. कारण ही जी समांतर जोडणी आहे ना ही परिपथातील रोध कमी करण्यासाठीच वापरली जाते. इथे काय होतं, या समांतर रोधांच्या मार्गामध्ये ना विद्युतधारा वाहनासाठी आपल्याला खूप सारे मार्ग उपलब्ध असतात. त्यामुळे येणारा परिणामी रोध हा नेहमी कमीच असतो. तर आता एक विशेष उदाहरण पाहूया. समजा आपल्याकडे जे दोन रोध आहेत ते दोन्ही समान आहेत, R1 बरोबर R2 आहे. तर मग त्यांचा परिणामी रोध किती असेल ते आपल्याला काढायचं. ठीक आहे, तर इथं आपण तेच सूत्र वापरूयात. परिणामी रोध RP बरोबर दोन्ही रोधांचा गुणाकार. आता R1 आणि R2 च्या ऐवजी आपण लिहूयात R, कारण ते दोन्ही एकच आहेत. मग R गुणिले R भागिले R अधिक R, बरोबर. मग ह्या वरच्या दोघांचा जर आपण गुणाकार केला R गुणिले R तर त्यांचा गुणाकार येईल R चा वर्ग भागिले R अधिक R 2R. तर इथे काय होईल पहा, इथे एका R ला एक जाईल, कॅन्सल होईल, बरोबर, या पद्धतीने. मग आपल्याला मिळेल उत्तर R भागिले 2, बरोबर. मग लक्षात घ्या, जर दोन्ही रोध समान असतील, R1 बरोबर R2 असं जर असेल तर मिळणारा परिणामी रोध हा त्या रोधांच्या निम्मा असतो, अर्धा असतो, R भागिले 2 एवढा येतो, बरोबर. थोडक्यात सांगायचं तर समजा आपल्याकडे असे दोन रोध आहेत, ते दोन्ही रोध एकमेकांना समांतर आहेत आणि दोघांची किंमत दिली आहे समजा 300 ओहम. दोन्ही जर 300 ओहम असतील तर त्यांचा परिणामी रोध किती येईल सांगा मग आता मला. तर त्यांचा परिणामी रोध येईल निम्मा, दिलेल्या रोधाच्या निम्मा म्हणजे 150 ओहम एवढा, बरोबर. हे अगदी सोपं आहे, कारण दोन्ही रोध सारखे असल्यामुळे त्यावर एक समान विद्युतधारा येते आणि दोघांमधील विभवांतर तर एक सारखंच आहे. त्यामुळे इथे काय होईल, विद्युतधारा दुप्पट होईल आणि त्यामुळे रोध हा अर्धा होईल, बरोबर. म्हणून मग लक्षात ठेवा, जर एकसारखे दोन रोध एकमेकांना समांतर जोडले असतील तर त्यांचा परिणामी रोध हा समांतर रोधाच्या किमतीच्या अर्धा असतो. इथेच थांबूयात. धन्यवाद.